पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा। आमचं ठरलंय कसब्यात धंगेकर नो ताई नो भाई। पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाबाहेर कसबा विधानसभा मतदारसंघ मित्र परिवाराकडून बॅनरबाजी। धंगेकरांच्या बॅनर्सची शहरात चर्चा। पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी। विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या हेमंत रासने, धीरज घाटे, माधुरी मिसाळ, श्रीनाथ भीमाले यांचे हे बॅनर्स। पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी 13 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था। मोदींच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता। पुणे शहरात दक्षिण भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहील आणि कात्रजमध्ये मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार। शुक्रवारी रात्री उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल। पाणीपुरवठा विभागाची माहिती। खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। पुण्यातील नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा। शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं 100% भरली आहेत। पुणे जिल्ह्यात 78 मुजोर बिल्डरांकडून आता 50 कोटींची वसुली, तर 5 प्रकल्पांमध्ये आता महारेरा लिलाव करणार आहे। तर ग्राहकांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाची कारवाई। पुणे महापालिकेच्या 6 अभियंत्यांना दिव्यांग प्रमाणपत्राबाबत नोटीस। पालिका 6 अभियंत्यांकडून खुलासा मागवणार। अभियंत्यांना नोटीस जारी। पुण्यातील गुंडांविरोधात पोलीस आयुक्त पुन्हा ॲक्शन मोडवर। दहशत माजवण्यासाठी सोशल मीडियावर रील बनवणाऱ्यांची झाडाझडती घेण्याचे आदेश।